असं म्हटलं जातंय की तरुणीनं व्हॉट्सअप चॅट्स असतील, कॉल रेकॉर्डिंग्स असतील किंवा बारीक सारीक काही गोष्टी असतील या सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दिलेत. हे माध्यम समूहांवरूनच आमच्यापर्यंत गोष्टी पोहोचतात. त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये पोलीस नेमकं काय स्टेप घेत आहेत, राजकीय दडपणामुळे पृथ्वीराज पाटील यांच्या संदर्भात कारवाई थोडीशी शिथिलता केली जाते का, किंवा मग जर न्यायाच्या बाजूने खरंच युवतीला न्याय द्यायचा आहे म्हणून विरोधकांकडून हा मुद्दा उचलला जातोय का, खरंच युवतीवरती अत्याचार झाला असेल, चुकीची घटना घडली असेल तर विरोधक हा मुद्दा धरून ठेवतायत का, आणि नैतिकता म्हणून बंटी पाटलांवरती येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडेंनी जशी मंत्रीपद सोडलं तसं आमदारकीचं पद सोडावं याच्यासाठी प्रेशर केलं जातंय का, हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसणारच आहे. मात्र एक प्रेक्षक म्हणून, एक श्रोता म्हणून तुम्हाला काय वाटतं, बंटी पाटलांच्या संदर्भात घेतलेले हे सगळे जे आक्षेप आहेत हे योग्य आहेत का, ही घडलेली घटना खरी असू शकते का, किंवा याचा सगळा राजकारणासाठीच वापर केला जातोय आणि एखाद्या व्यक्तीची प्रतिमा डॅमेज करण्यासाठी हे सगळं केलं जातंय का,